नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवत आहोत महाराष्ट्र सेट 2021 या एक्झामसाठी. माझं नाव आहे अश्विनी आणि मी एम.एच सेट क्वालिफाय केली आहे 2020 मध्ये केमिकल सायन्स या विषयातून. आता हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय आहे, तर बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांचं एम.एच सेट काही मार्कांसाठी राहून जातं किंवा ज्यांच्याकडे एक प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते. बघा, हे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत हे क्लिअर करायला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी, एक प्रॉपर प्लॅनिंग लागते. तरच आपण हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स क्लिअर करू शकतो. तर हा व्हिडिओ त्या मुलांसाठी डेडिकेटेड आहे ज्यांना एक प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे सेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी. तर सर्वात पहिला आपण समजून घेऊया की या एक्झामचा पॅटर्न काय आहे. तर ह्या एक्झाममध्ये 2 पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जनरल ॲप्टिट्यूड असतो. जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे ह्याच्यामध्ये एसे ह्याच्यामध्ये पॅसेजेस दिले जातात. ते पॅसेजेस बघून तुम्हाला आन्सर्स द्यायचे असतात. मॅथमॅटिकल रिझनिंग हे सर्वचे पार्ट आहे. जनरल अवेअरनेस, जी.के हा सर्व पार्ट या पेपर 1 मध्ये कव्हर केला जातो. ह्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते सर्व कंपल्सरी क्वेश्चन्स असतात. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सचा असतो आणि ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते. ओके. आणि सेकंड पेपर हा केमिकल सायन्सेस, म्हणजे ते डिफर करतं तुम्ही कुठली स्ट्रीम घेताय, केमिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस, इकॉनॉमिक्स. ओके. तर फॉर एक्झाम्पल पेपर 2 केमिकल सायन्सेस आहे, तर त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात आणि 100 क्वेश्चन्स सर्वच कंपल्सरी क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असतं आणि ह्यामध्ये पण नेगेटिव्ह मार्किंग नसते. तर या एक्झामचा सर्वात पॉझिटिव्ह प्लस पॉइंट जर तुम्हाला सांगायचं असेल तर ह्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग्स नसतात. म्हणजे तुम्ही जरी तुम्हाला 4 ऑप्शन्स मधून कुठल्या 2 ऑप्शन्स मध्ये जर असेल म्हणजे कन्फ्युजन होत असेल तरी तुम्ही मार्क करू शकता, कारण ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग होत नाही. नेक्स्ट मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी शेअर करते जी मी फॉलो केलेली एक्झाम क्लिअर करण्यासाठी. फर्स्ट जे मी पॉइंट एकदम इम्पॉर्टंट मला वाटतो, बी अपडेटेड विथ द सिलेबस. म्हणजे सिलेबस जो पण आहे सेटचा, फॉर एक्झाम्पलचं केमिकल सायन्सेसचा सिलेबस आहे, तो आपल्याला व्यवस्थित माहिती असला पाहिजे की फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, ॲनालिटिकल मधला कुठला पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कसं असतं, आपण MSc मध्ये म्हणजे आपण बऱ्यापैकी काय काय गोष्टी आपल्याला शिकवले जातात, काही एक्स्ट्रा असतात. तर आपल्याला एकदम स्पेसिफिक राहायला पाहिजे सिलेबस, कारण सिलेबस खूप वास्ट असतो आणि तेवढा वास्ट सिलेबस कंप्लीट करणं शक्य नसतं. म्हणून आपल्याला सर्वात पहिलं सिलेबस खूप व्यवस्थितपणे माहीत असला पाहिजे. मी तर म्हणते की तुम्ही एकदम पाठच करून ठेवा सिलेबस, कारण सिलेबसमध्ये काही काही फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक घेऊ शकतो आपण. तर ऑर्गॅनिकमध्ये कितीतरी रिॲक्शन्स आपण शिकतो MSc पार्ट 2 मध्ये, पण सेटमध्ये त्याच्यातलेच काही नेमके रिॲक्शन्स विचारले जातात, कुठले रिअरेंजमेंट्स वगैरे. तर आज जर आपल्याला सिलेबस नीट माहिती असेल तर आपण आपलं प्रिपरेशन खूप चांगलं करू शकतो. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट आहे कॉन्सेप्ट क्लॅरिटी. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा स्टडी करताना, कुठलीही असून दे, ती 12वीची JEE एक्झाम असून दे किंवा ही सेट असून दे, नेट असून दे, गेट असून दे, कुठलीही एक्झाम असून दे, कॉन्सेप्ट क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट असते. कारण ह्या एक्झाम्स कॉन्सेप्ट क्लॅरिटीज चेक करतात तुमच्या, की तुमचे बेसिक्स किती स्ट्रॉंग आहेत आणि त्या बेसिक्स तुम्ही अप्लाय कसे करू शकता त्या क्वेश्चनमध्ये, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. कधीच तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जाणार नाही. फॉर एक्झाम्पल ऍसिडिटी, बेसिसिटी, तर नोबडी इज गोइंग टू आस्क यू व्हॉट इज ऍसिडिटी, व्हॉट इज बेसिसिटी, गिव्ह एक्झाम्पल्स, नाही. ते तुम्हाला विचारणार ऑर्डर ऑफ ऍसिडिटी, ऑर्डर ऑफ बेसिसिटी, राईट. तर असे जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर त्याच्यासाठी कॉन्सेप्ट क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. थर्ड माझ्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट पॉइंट आहे मॉक टेस्ट, की सिलेबस कंप्लीट झाल्यावरती जितके तुम्ही मॉक टेस्ट द्याल आणि ह्या मॉक टेस्ट मधून पण तुम्हाला जे पण तुमचे जे पण रॉंग क्वेश्चन्स येतील
ते तुम्हाला काय करायला लागते, नोट डाऊन करायचे असतात आणि मग ते क्वेश्चन्स एका वेगळ्या पेननी हायलाइट करून ठेवायचे असतात की हां हां हे मॉक टेस्टमध्ये माझा हा क्वेश्चन रॉंग झालेला, तर मला आता हा लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्या मागचा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर जेवढे मॉक टेस्ट तुम्ही ट्राय कराल तेवढे तुम्हाला तुमच्या चुका जास्त कळतील आणि फायनल एक्झाममध्ये तुम्ही त्या चुका अवॉइड कराल. आणि फोर्थ आणि हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्समुळे आपल्याला आयडिया भेटते की एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन्स सेट विभागाकडून आपल्याला विचारले जातात किंवा त्यांना कुठले उत्तर आपल्याकडून अपेक्षित असतात. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मला तर वाटतं की प्रत्येकाने सॉल्व्ह केले पाहिजे, कारण ह्याच्याने खूप 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 फायदा भेटतो. ओके, दे आर मस्ट फॉर द प्रिपरेशन. हे सर्व हे 4 पॉइंट्स मेन मी जे फॉलो केलेले माझ्या प्रिपरेशनच्या वेळी ते मी तुमच्यासोबत शेअर केले. तर आता काही मुलांचं असं होऊन जातं की फार कमी मार्कांनी ते कट ऑफ नाही क्लिअर करू शकत. काय काय लोकांचं 1-2, काय काय लोकांचं पॉइंटमध्ये पण राहून जातं. तर मी अशा मुलांना सांगेल की तुमचं प्रिपरेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. नो डाऊट की तुमचं प्रिपरेशन मध्ये काही प्रॉब्लेम होता नाही. तुमचा प्रॉब्लेम कुठे होतोय की बहुतेक तुम्ही जे मॉक टेस्ट आहेत ते जास्त प्रमाणात दिल्या नसतील किंवा फारच कमी दिल्या असतील. कारण कधी कधी आपल्याला पूर्ण आपला अभ्यास होऊन जातो पण आपल्याला हे कळत नाही आपण कुठे चुकलोय कुठे नाही. तर त्या मुलांनी हा पॉइंट खूप व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे की जेवढे तुम्ही टेस्ट द्याल तेवढं तुमचं प्रिपरेशन चांगलं होईल. राईट. तर ह्यासाठी मी तुम्हाला कुठे हेल्प करू शकते, तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी यांनी पेड कोर्सेस लॉन्च केले आहेत पेपर 1 आणि पेपर 2 साठी. पेपर 1 साठी आमच्याकडे ऑलरेडी ग्रुप्स आहेत व्हॉट्सॲपवरती आणि अजून आम्ही नवीन ग्रुप्स पण लॉन्च करत आहोत. त्या पेपर 1 मध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स भेटणार, फुल सिलेबसचे नोट्स भेटणार, तुम्हाला सोल्युशन्स भेटणार सर्व प्रिव्हियस इयरचे जे पण आहेत आणि आणि हे जे पण काय आहे ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये तुम्हाला भेटणार PDF फाईल्स याच्या आणि 40 प्रॅक्टिस पेपर्स अलॉंग विथ सोल्युशन्स इन इंग्लिश अँड मराठी. आणि या सर्व फॅसिलिटीज फक्त 999 मध्ये तुम्हाला भेटणार. आणि जर तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, हे खूपच युजफुल आहे ही फॅसिलिटी. मला वाटतं प्रत्येकाने ह्याची नोंद घ्यावी, कारण तुम्हाला सर्व रेडीमेड भेटणार आहे आणि प्रत्येक कॉन्सेप्ट तुमचा यामुळे क्लिअर होऊ शकतो, कारण 40 प्रॅक्टिस पेपर्स पण प्रोव्हाइड केले गेले आहेत. राईट. केमिकल सायन्सेससाठी पेपर 2 साठी पण आम्ही पेड कोर्स लॉन्च करत आहोत ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी या ॲपवरती. राईट. आणि ह्याच्यामध्ये काय काय असणार, ह्याच्यामध्ये मी एंटायर सिलेबस कम्प्लीट होणार तुमचा, डेडिकेटेड व्हिडिओ लेक्चर्स असणार स्पेसिफिकली फॉर सेट एक्झाम, असाइनमेंट्स आणि त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स, मॉक टेस्ट, डाऊट सॉल्विंग आणि सर्वात इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्विंग. राईट. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हे सर्व आम्ही या कोर्समध्ये इन्क्लूड करणार आहोत. हा कोर्स आहे फक्त 2999 रुपीजमध्ये. या कोर्सबद्दल जर तुम्हाला अजून जास्त डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. राईट. अजून मला तुम्हाला काही पॉइंट्स शेअर करायचे आहेत. काही डोंट्स असतात जे तुम्ही अवॉइड केले पाहिजे एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जे पण कुठला पण टॉपिक कव्हर करताय. फॉर एक्झाम्पल आता माझं इनऑर्गॅनिक मधून MSc होतं, तर इट इज नॉट पॉसिबल प्रत्येकाला, म्हणजे काही मुलं करू शकतात पण बरेच जणांना तिन्ही सब्जेक्ट्स करणं फार कठीण होऊन जातं. फॉर एक्झाम्पल इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल. तर अशा मुलांनी काय केलं पाहिजे, म्हणजे मी काय केलेलं की माझं इनऑर्गॅनिक होतं आणि फिजिकल
स्ट्रॉंग होता, म्हणून मी हे दोन्ही सब्जेक्ट्स केलेले. आणि ऑर्गॅनिक माझा थोडा वीक होता, तेवढा म्हणजे त्या लेवलचं नव्हतं. मग मी काय करायची, की जे पण ऑर्गॅनिक आणि जे पण इनऑर्गॅनिक आणि फिजिकल आहे त्याच्यातले सर्व चॅप्टर्स मी खूप व्यवस्थितपणे केलेले. आणि जो ऑर्गॅनिक होता त्याच्यातले जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स असतात, आता ऑर्गॅनिक मधले सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आपल्याला माहिती आहे कुठला आहे, स्पेक्ट्रोस्कोपी. तर स्पेक्ट्रोस्कोपी आहे, पेरिसायक्लिक रिॲक्शन्स आहेत, फोटोकेमिस्ट्री आहे, असं नाही करायचं की कुठलाही एक पेपर पूर्णपणे सोडून द्यायचा नाही, त्यांनी नाही हेल्प होत. ओके, तुम्हाला तिन्ही सब्जेक्टचं नॉलेज असलंच पाहिजे. पण जर तुम्हाला एक त्याच्यातला कुठला थोडा कमी येत असेल तर तुम्हाला एवढं शुअर असलं पाहिजे की त्या सब्जेक्ट मधले जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला खूप नीट आले पाहिजेत. तुम्ही एवढं जरी केलं तरी तुम्ही खूप, मी तर म्हणते की फार चांगल्या मार्काने तुम्ही सेट एक्झाम क्लिअर करणार. आणि आम्ही ह्या कोर्समध्ये त्याची पूर्ण दखल घेऊ की तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट आहे या एक्झामसाठी ते पूर्ण ते सर्व क्वेश्चन्स आणि सर्व टॉपिक्स आम्ही या कोर्समध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. तर काहीही तुम्हाला जर डाऊट्स असतील तर तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू.